हॅलो सबस्क्रायबर्स. तर मी गेले होते छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबादला 2 दिवसाच्या ट्रिपसाठी. तर चला सांगते मी तिथे काय काय केलं. तर सगळ्यात आधी मी पोहोचले पहाटे पहाटे वेरूळमध्ये, कारण तिथे आहे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग, वेरूळची लेणी. तर मी यात्री.com आधीच हॉटेल बुक केलं होतं, कारण आम्ही दोघे गर्ल्सच जाणार होतो ना. मग पहाटे पहाटे पोचलं तर जायचं कुठं आणि कधी रूम शोधायची. मग आधीच बुक केली होती. मग फ्रेश वगैरे झाले, सगळं आवरलं आणि मग मी गेले मंदिरात. तर मंदिर तिथून वॉकिंग डिस्टन्सवरच होतं, त्यामुळे जास्त काही ट्रॅव्हलिंग वगैरे नाही. तर मंदिरात गेले तर खूप कमी, सकाळ सकाळी पोचल्यामुळे खूप कमी गर्दी होती आणि दर्शन फक्त 15 ते 20 मिनिटात झालं. आणि मंदिराचा परिसर खूप खूप सुंदर आहे, एकदम फ्रेश वाटतं मंदिरामध्ये गेल्यानंतर. आणि ही लाईन तुम्हाला जास्त वाटते, पण 15 ते 20 मिनिटातच दर्शन होतं. आणि तिथं ना जे जेंट्स लोक आहेत त्यांना शर्टलेस जावं लागतं. आणि त्यानंतर मंदिराचं दर्शन वगैरे घेतलं आणि तिथेच आम्ही नाश्ता करण्यासाठी गेलो. तर तिथे नाश्ता केल्यानंतर परत रूमवर राहून फ्रेश वगैरे होऊन आम्ही गेलो एलोरा केव्ज म्हणजेच वेरूळची लेणी पाहायला. तर ही लेणी खूप मस्त आहे आणि हाच तो पॉईंट जिथे ते 20 रुपयाच्या नोटावर तुम्ही बघता ते हेच बघा ते. आणि ते ना खूप खूप सुंदर आहे. खरंच एकदा तरी आयुष्यात वेरूळची लेणी पहा, ही खूप मस्त आहेत. आणि इथे शाळेच्या ट्रिप्स वगैरे खूप आल्या होत्या. मग ते सगळं पाहिलं आणि त्यानंतर आम्ही ऑटो करून गेलो भद्रा मारुतीला बघायला. आणि हे खूप मस्त मंदिर आहे, तुम्ही नक्कीच जा. आणि ते शनिवारी गेल्यामुळे थोडी गर्दी होती, पण लेडीज आणि जेंट्स लोक वेगवेगळी लाईनमध्ये असल्यामुळे लेडीजमध्ये खूप कमी गर्दी होती, त्यामुळं दर्शन आमचं खूप मस्त झालं. आणि हे मंदिर खरंच खूप मस्त आहे. मंदिर वगैरे बघितलं आणि त्यानंतर आम्ही गेलो विश्वकर्मा मंदिर असं होतं, ते पाहिलं. आणि तिथे असं एक शिवलिंग होतं आणि ह्या शिवलिंगाचं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरामध्ये 12 ज्योतिर्लिंग तुम्हाला एकाच ठिकाणी पाहायला मिळतील आणि तुम्हाला एकाच ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यायला मिळेल. आणि हे खूप शांत असं पीसफुल मंदिर होतं, ते पाहिलं. आणि त्यानंतर आम्ही गेलो शिवालय तीर्थ पाहण्यासाठी. आणि तुम्ही इथे जाणार असाल तर 5 नंतरच जावा, कारण की हे खूप छान 5 नंतर शांत एकदम असतं. त्यानंतर आम्ही स्टेईंगसाठी गेल्यामुळे संध्याकाळी पण दर्शनाला गेलो आणि तेव्हा सुद्धा खूप कमी गर्दी होती. तर तुम्हाला याचा फुल ब्लॉग हवा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि सकाळी उठून आम्ही फ्रेश होऊन आम्ही गेलो दौलताबाद फोर्ट पाहण्यासाठी. आणि हा किल्ला खूप सुंदर आहे, खूप छान आहे, तर एकदा नक्की पहा तुम्ही पण. आणि हिचं तिकीट 25 रुपीज आहे. ते सगळं पाहिलं आणि परत आम्ही परतीच्या प्रवासासाठी निघालो. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. ओके, बाय बाय.